नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता आजीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता तिला घरी घेऊन येतात। आजीला घरी आल्यानंतर खूप छान वाटतं। मलिका दारातच उभं राहायला सांगून आजीवर भाकरी तुकडा ओवाळून आजीची औक्षण वगैरे करते आणि दृष्ट वगैरे काढते। आणि खरंच इतक्या मोठ्या संकटातून आई तुम्ही वाचून आलात, खरंच खूप आनंद मला होत आहे। आजी मात्र खुश होत पाहत आहे। समोर सुद्धा सगळेजण घरी आलेले आहेत, परंतु सोनंदी अजूनपर्यंत काही आलेली नाही। आता आजी आणि सगळेजण आत येतात। आतमध्ये आल्यानंतर आजी म्हणते की हे बघ पिंट्या, अरे मला इथेच थांबून दे बाहेर हॉलमध्ये, खरंच खूप छान वाटतं। आता आजी विचारते की सोनंदी कुठे आहे, तर मलिका खोटं बोलते की आजी तिला काहीतरी महत्त्वाचं काम होतं, काही ना काही तिचं काम सुरूच असतं, ती आमच्यासोबत नाही आली। आणि तेवढ्यात दारात सोनंदी येते। सोनंदीला बघून आजी म्हणते की ती का आली, आणि काय ग सोनंदी आतमध्ये आल्यानंतर विचारते की तू कुठे होतीस। तेव्हा अर्पिता लगेच म्हणते की मी सांगते ना, कारण ते समर दादाचे एक्स बेस्ट फ्रेंड होते ना, त्यांना भेटायला गेली होती, कारण आता ती त्यांची चांगलीच बेस्ट फ्रेंड झालेली आहे। तर त्यावरती आता सोनंदी हळूच आवाजात म्हणते की आजी हे बघा काही औषध वगैरे राहिलेली आहे की नाही हे मी चेक करण्यासाठी परत गेले होते। त्यावरती आता मलिका म्हणते औषध तर समरने सगळं काही डॉक्टरना विचारून अगदी क्लिअर केलं होतं, मग तरी सुद्धा हो की नाही समर। आजी लगेच आता म्हणते की सोनंदी सगळं काही जाऊन दे, ए बरं बस माझ्याजवळ। सोनंदी आजीजवळ येऊन बसते आणि विचारते की आजी तुम्हाला आता बरं वाटतं ना। सोनंदी नाराजच आहे, कारण त्या आजीची आज ही अवस्था अगदी तिच्या हलगर्जीपणामुळे झाली असं तिला वाटतं। आजी म्हणते की नाही सोनंदी, अगं काही झालेलं नाही, व्यवस्थित आहे मी, काही इतकं नाही, नको टेन्शन घेऊ। आणि हे पग सोनंदी तुझी काही चूक नाही। तर अर्पिता लगेच म्हणते की असं कसं दादा, हे पग अरे चूक तर हिची आहे, हिच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झाले। आजीची अवस्था, आजीच्या अवस्थेला तीच कारणीभूत आहे, आणि जर चूक आमची झाली तर आम्हाला शिक्षा होत असते, मग हिला सुद्धा काहीतरी शिक्षा व्हायला नको का। आणि हे बघ ना समर दादा, तू काय म्हणत असतो की न्याय सगळ्यांसाठी सारखा असतो, मग गुन्हा प्रत्येकाने केलेला आहे, शिक्षा व्हायलाच हवी, मग सांग ना सोनंदीला काय शिक्षा हवी आहे। त्यावरती मात्र समर काही उत्तर देत नसतो, समर शांत असतो। आजी म्हणते की अरे मी तुम्हाला किती वेळे सांगते की सोनंदीची यात काही चूक नाही, तिने काही केलेलं नाही, तिने काही मुद्दाम लोटून दिले की काय, असं तुम्हाला वाटतं का। त्यावरती मलिका लगेच म्हणते की नाही आई, तिने मुद्दाम नाही तुम्हाला ढकलून दिले, परंतु हे बघा निष्काळजीपणा कशाला म्हणतात। जर माझ्या अर्पिताकडून ही चूक झाली असती तर मी अर्पिताचं मुस्काड फोडून काढलं असतं, मग आता न्याय हा सगळ्यांसाठी असायला हवा। आणि समरला म्हणते की सॉरी समन, परंतु आता सोनंदीने तिची जबाबदारी काही व्यवस्थित पार पाडलेली नाही। त्यावरती आता आजी म्हणते की बास करा, आता सगळं काही माझी चूक होती, सोनंदीचं काही चूक नाही। आणि अंशुमनच्या छोट्या छोट्या चुकांचा पाढा वाचण्याची आता गरज नाही, कारण सगळ्यांना ऑलरेडी ते माहिती आहे। आणि अंशुमनला मात्र समरने तर माफ केलेला आहे, कारण त्याचा जी काही चूक होती ती माफ करण्याच्या जोगी नव्हती, तरी सुद्धा अंशुमनने जे चुका केलेल्या आहेत तर त्या समरने माफ केलेल्या आहेत। आणि सोनंदीची काही चूक नाही, सोनंदी तर माझ्या बरोबर होती, माझी काळजी ती घेत होती, अगदी मनापासून तिने माझी काळजी घेतली होती। तर 2 मिनिटांसाठी ती आतमध्ये फोन घेण्यासाठी गेली होती, ती जात सुद्धा नव्हती, पण मी तिला सांगितले पडले स्वतः, मग तिची त्यात काय चूक आहे। त्यावरती आता अर्पिता म्हणते की अगं आजी तेच, तिने तिचा फोन बरोबर ठेवायला हवा होता। आजी म्हणते की अर्पिता तुझा सुद्धा 24 तास अगदी फोन तुझ्याजवळच असतो का, होतं सहजपणे, म्हणजे विसर भोळेपणाने राहतो मोबाईल आतमध्ये, मग तिचीच चूक आहे का सगळी। त्यावरती आता अंशुमन लगेच म्हणतो की झालं, या घरात फक्त माझ्याच चुकांना माफी नाही, कारण मी जे काही करतो तर त्याच फक्त चुका आहे। आजी म्हणते की हे बघा अंशुमन, तू दृष्टपणा केलेला आहे, सोनंदीने कोणताही दृष्टपणा नाही केलेला, त्यामुळे तिची काही चूक नाही, उगाच प्रत्येक गोष्टीला तुम्ही तिला जबाबदार धरू नका। त्यावरती मात्र आता लगेच अर्पिता म्हणते की आजी तू असं कसं म्हणते की तिची चूक नाही म्हणून, तिच्यामुळे तू जिन्यावरून पडली, असं कसं तिचं चुकलं नाही, असे आता अर्पिता सारखं म्हणत असते। सोनंदी आता हे सर्व ऐकून घेते आणि म्हणते की आजी सगळेजण बरोबर बोलतात, माझी चूक झाली, माझ्याकडून निष्काळजीपणा झाला, म्हणून सोनंदीचे आता डोळे भरून येतात। म्हणते की आजी बरोबर आहे, सगळेजण बरोबर बोलतात, कारण माझीच चूक झाली, माझ्याकडून निष्काळजीपणा झाला। आता समर सुद्धा सोनंदीकडे बघत असतो, परंतु समर काही उत्तर देत नाही। सोनंदी पुढे म्हणते की हे बघा आजी, चूक माझी आहे, त्यामुळे शिक्षा तर मला मिळायलाच हवी। तेव्हा आता आजी म्हणते की अजिबात नाही, तू किती अगदी जबाबदार आहे मला माहिती आहे, तू जबाबदार नाही, स्वतःला दोषी ठरू नकोस, आणि कुणाच्या अगदी ह्या
पोचपावतीची मला गरज सुद्धा नाही. तेव्हा अर्पिता लगेच म्हणते की आजी तू हे सर्व चुकीचं करते. आता आजी आणि समर रागाने अर्पिताकडे बघत समर म्हणतो की हे बघ अर्पिता बास कर आता, या विषयावर अजिबात मला चर्चा नकोय. आणि समर आजीला म्हणतो की चल आता आराम कर आतमध्ये. आजी म्हणते की अजिबात नाही. त्यानंतर आता इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये सगळेजण देवासमोर हात जोडत उभे आहेत स्वामी समर्थांच्या फोटो समोर. मंदा आता म्हणते की हे बघ देवा लाख तुझे आभार, कारण हे बघ आता आजी सुखरूप वाचल्यात. ते खरंच बरं वाटलं. जर आजींचं काही बरं वाईट झालं असतं दुःखाचा डोंगर कोसळला असता. देवा तू वाचवलंस राजवाड्यांना सुद्धा आणि आजींना सुद्धा. चला आता उद्याचा सण आहे तो साजरा करायला आपण सगळेजण मोकळे. तेव्हा आता आदिरा विचारते की आई सण आत्ताच होळी झाली आणि आता कोणता सण आहे बरं. वरती मंदा म्हणते की अगं बाळा होळीच फक्त सण नसतो, या वर्षात बरेचसे काही सण असतात. गुढीपाडवा येणार म्हणजे नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष, त्यानंतर अक्षय तृतीया वगैरे हे सगळे काही बरेचसे सण येतात. मराठी सण आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे नदीरा, आणि प्रत्येक सण लक्ष ठेवायला हवा. म्हणून मी तुम्हाला कायम ओरडत असते की आता आपण प्रत्येक अगदी सण वगैरे आहे अगदी आपल्या परंपरा लक्ष ठेवायला हव्यात. आणि संसार हा कायम सोपा नाही असं कायम सांगते. प्रत्येक सण आपल्याला मनापासून तयारी करून साजरा करावा लागतो. आणि तुमच्या लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडव्याचा सण आहे, त्यामुळे तुम्हाला अगदी आनंदाने आणि अगदी मस्त साजरा करायला हवा. आणि सांग बाबा तुझ्या आईला कसं साजरा करायचं आहे ते. म्हणून सगळेजण आता गुढीपाडव्याची तयारी करतात. त्यानंतर आता इकडे समर आजींना म्हणतो हे बघ आजी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुला आराम करायला, त्यामुळे तू हलगर्जीपणा करू नकोस. त्यावरती आजी म्हणते की हे बघ जोपर्यंत मी आहे ना तर या घरामध्ये सणवार अगदी व्यवस्थित साजरे व्हायला हवेत. शॉर्टकट वगैरे मला नाही चालत. तर तुमच्या लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडवा अगदी थाटामाटात साजरा व्हायला हवा. आणि तुमचा हा सण थाटामाटाचा साजरा व्हायला हवा, मला बाकी काही नको. तेव्हा आता मलिका अर्पिता आणि अंशुमन यांचा खूपच जळफळाट होतो. आणि समर आजींना आता आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा सोनंदी सुद्धा जाते, पण मलिकाचा चेहरा इतका बघण्यासारखा झालेला आहे. आणि मलिका आता रागावून म्हणते की एक नंबरची ही म्हातारी आहे तर ती चिवट आहे. अगदी समोरच्या लग्नापासून मी प्लॅन केले होते, पण तरी सुद्धा सगळे प्लॅन माझे फसलेत. आता मलिकाला खूपच राग येतो. त्यानंतर आता इकडे आता समोर औषध वगैरे आहे तर ते देतोय. आणि आजी हे बघ ही औषध वेळेवर घ्यायची, जे काही अँटीबायोटिक औषध वगैरे आहे त्याबद्दल तो सांगतो. आणि म्हणतो की हे बघ आजी मी नारायणला सांगतो, आता नारायण तुला सगळे काही औषध आहे तर तो वेळेवर देत राहील. आणि हे बघ गोंधळ वगैरे काही करू नकोस, सगळं काही आहे ना ते व्यवस्थित व्हायला हवे, चुकीच्या गोळ्या वगैरे घेऊ नकोस. तेव्हा आता गोंधळ जर केला तर समोर रागवेल असं आता तो म्हणलेला आहे. तर आजी म्हणते की नाही बाबा, अरे नाही. आणि तुला काही हवं आहे का. आजी म्हणते की अरे काही नको बाबा. तेव्हा आता लगेच समोर म्हणतो की ठीक आहे माझ्याकडेच ठेवतो आणि मीच आता तुला ते घेऊन येतो. तेव्हा लगेच आता आजी म्हणते म्हणजे तू आता ऑफिसचं काम सोडून देणार, माझ्याच औषध पाण्याचं बघणार आहेस का. ते ऑफिसचे काम कोण करणार. त्यावरती समर म्हणतो की ते मी मॅनेज करेल, परंतु मला तुझ्या तब्येतीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा नकोय. आणि तू झोप आता, अजिबात बडबड वगैरे करू नकोस, झोप बरं, शांतपणे झोप बरं. आणि हे बघ आजी मात्र मी आता ह्याच रूम मध्ये इथे सोफ्यावर झोपतो आणि अगदी तुझ्यावर लक्ष ठेवायला हवे. तेव्हा आता आजी हे ऐकून म्हणते की अरे पिंटे अरे का. त्यावरती आता लगेच म्हणजे समोर म्हणतो की का म्हणजे का, तुझ्यावर लक्ष ठेवायला नको का. आजी म्हणते की तू सीसीटीव्ही आहे का माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी, तू जा बरं तुझ्या रूम मध्ये झोप. अरे इथे मात्र मला थोडीशी प्रायव्हसी हवी आहे. त्यावरती समोर विचारतो की तुला प्रायव्हसी कशाला हवी आहे. आजी म्हणते काय म्हातारी माणसाला प्रायव्हसी नको असते का. आणि समोर म्हणतो की मध्येच जर तुला काही लागले तर मात्र तुला देण्यासाठी कोण आहे बरं. त्यावरती आता आजी म्हणते की अरे फोन आहे मी फोन करेल. समोर म्हणतो की आजी मी तुझं काही ऐकून घेणार नाही, तुझ्या काळजीने मात्र मला झोप नाही लागणार, त्यामुळे मात्र आता मी इथेच झोपतो. आता लगेच आजी विचारते की तू इथेच झोपणार आहेस का, पण तुला इथे झोप नाहीच लागणार. त्यावरती आता समोर म्हणतो मला रिस्क घ्यायची नाही, कारण तुझ्या जे काही बेशुद्ध पडण्याचं चित्र आहे ना ते माझ्या डोळ्यासमोर अजूनपर्यंत आहे. नंतर आजी म्हणते की अरे माझी काळजी करण्यापेक्षा मात्र तू सोनंदीची काळजी घे, तिच्या जवळ जा. अगदी खरंच तिच्या मनाला किती वाईट वाटलं असेल, तिची काही चूक नसताना तिला सगळेजण बोलतात. आणि तू तर बघितलं असेल अंशुमन अर्पिता कसे बोलत होते, काही गरज होती का त्यांना तिला इतकं बोलण्याची. आणि तू तिच्या जवळ जा, तिला काही चिडू वगैरे नकोस, तिला बोलू नकोस, नाहीतर माझ्याशी गाठ आहे, जा बरं तू तिच्याशी बोल. त्यावरती समोर म्हणतो की ठीक आहे. समोर म्हणतो की
की ठीक आहे, जर काही लागले तर मला नक्की हाक मार आणि झोप आता. आजी म्हणते की ठीक आहे, जा रे बाबा आता लवकर. त्यानंतर मात्र आता स्वानंदी इकडे विचार तोच करत आहे. जिन्यावरून आजी जशी पडलेली आहे त्या गोष्टीचा ती सारखा विचार करते. आता घरी जेव्हा डिस्चार्ज मिळाल्यानंतर आजी घरी येते तेव्हा आता स्वानंदीला कुठे राहिली होते आजी विचारते. तर अर्पिता जे काही बोलली आहे ते सगळं प्रकार आता तिला आठवतो. त्याचा विचार करत असते ती. तेवढ्यात समर तेथे येतो. तर समरला बघून स्वानंदी म्हणते की खरंच सॉरी, कारण खूप मोठा हलगर्जीपणा माझ्याकडून झाला. मला कधी स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं असं काहीतरी होऊन बसेल म्हणून, आणि मी खरंच कसं वागले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि त्यामुळे तुम्ही मला शिक्षा द्या असे रडतच स्वानंदी म्हणत असते. समर म्हणतो की आहो आहो काय बोलता, तुम्ही रडू नका बरं प्लीज, तुम्ही बसा खाली म्हणून तो तिला खाली बसवतो आणि प्लीज रडू नका. आणि हे बघा, तुम्ही जर असे रडायला लागला तर तुम्हाला हँडल कसं करायचं तेच मला नाही कळत. म्हणून समर आता पूर्णपणे घाबरून जातो. आणि हे बघा, हवं तर तुम्ही मला टोमणे मारा नाहीतर ओके म्हणा, परंतु असं पटकन मात्र ओके म्हणू नका. आणि हे बघा, मी आता तुम्हाला जोक वगैरे नाही मारत, ते हसवण्याच्या मनस्थितीत सुद्धा मी बिलकुल नाही. रडू नका बरं का, रडू नका, समर अगदी मनापासून म्हणत असतो. आणि खरंच माझी सुद्धा खूप मोठी चूक झाली, कारण मी पूर्णपणे आजीला हे असं अवस्थेत बघून हायपर झालो होतो आणि मी तुम्हाला त्या अगदी टेन्शन मध्ये खूप काही बोलून गेले, सगळं काही ट्रेस मध्ये झाले. खरं तर त्याबद्दल मीच आता ट्रेस मध्ये जे काही वागलो त्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हणतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की खरं तर मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आणि यापुढे आता मी तुम्हाला प्रॉमिस करते की माझ्याकडून अशी चूक पुन्हा नाही होणार. त्यानंतर समर म्हणतो की हे बघा, खरं तर आता आजीच्या इच्छेप्रमाणे गुढीपाडवा साजरे करण्याची जबाबदारी आपली आहे, त्यामुळे तुम्ही आता काही ट्रेस घेऊ नका, शांतपणे झोपा. त्यानंतर आता स्वानंदी विचार करते आणि झोपते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ती तयार होते, देवघरात येते, देवाची पूजा वगैरे करून देवाला प्रार्थना करते. आणि हे बघ देवा, मात्र आता आजीनं तू हे संकटातून नक्की बाहेर काढ आणि खऱ्या आणि खोट्याची परीक्षा तू घेत आहे, परंतु नक्की आता आजींच्या जीवाला काही होऊन देऊ नको, आजींना सुखरूप राहून दे. या सगळ्या संकटातून आता या राजवाड्यांच्या घराला वाचवण्यासाठी प्लीज तुझाच आधार माझ्या पाठीशी आहे, प्लीज मला आधार दे. त्यानंतर आता इकडे समरने मात्र तो माणूस बोलवलेला आहे आणि आजीच्या बाथरूम मध्ये रॉड्स आणि आता तेथे दरवाजावर बेल लावायला सांगितलेले आहे आणि अगदी तो सगळं काही त्याला समजावतो. तर आता आजी समरला विचारते, पिंट्या अरे हे सर्व काय सुरू आहे? तर आता समर म्हणतो की आजी, अगं तुझ्या बाथरूम मध्ये रॉड्स आणि बाहेर बेल लावायला सांगितलेली आहे, तुझ्या बेडच्या शेजारी सुद्धा मी बेल लावून घेतलेली आहे, तुला कधीही काही हवं असेल तर फक्त बेल वाजवायची, बाकी काही नाही, साठी तुला बेडवरून उठावं लागणार नाही. आणि त्यानंतर मात्र मी तुला जिन्यावर तिची काही खुर्ची आहे ना उतरण्याची तर ती लावून देणार आहे, म्हणजे तू डायरेक्ट आता जिन्यावरून खाली येईन, तुला अगदी पायऱ्या चढायला आणि उतरायला नको. तेव्हा आता आजी समरची गंमत करते आणि म्हणते की पिंट्या तू एक काम कर, जो आता आला होता त्याला सांग मला जरा पंख लावून दे, म्हणजे मी अशी पंख लावून अगदी उडेल. त्यावरती समर म्हणतो की आजी काय बोलते, खरंच तू अशक्य आहे. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की अरे बेल वगैरे मला काही नको, आणि हे बघ डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की तुझं चालणं फिरणं सगळं काही बंद आहे, त्यामुळे बेल मी काही काढणार नाही, हट्ट वगैरे करायचं नाही असे समर तिला समजावतो. आणि तेवढ्याच स्वानंदी तिथे हा नाश्ता वगैरे घेऊन येते. आता आजी म्हणते की बरं झालं तू आलीस, जरा तुझ्या नवऱ्याला समजाव बरं. स्वानंदी आजीने विचारते की का हो आजी काय झालं? आजी म्हणते की अगं याला बेल वगैरे काढायला सांग ना. समर म्हणतो की नाही आजी मी काही करणार नाही. स्वानंदी म्हणते की आजी राजवाड्यांचं बरोबर आहे, ते बरोबर बोलतात, कारण तुम्हाला अगदी सोय व्हायला हवी यासाठी आम्ही हे सर्व करतोय. आणि हे बघा आजी, जरा हातावर जोर देऊन तुम्हाला नाही उठता येत, जरा फक्त हातावर अगदी ताकद वगैरे जोर द्यायला नकोय, म्हणून आपण हे सगळं करतोय आजी. आणि आता समर गप्पा करत आहे. आता समर म्हणतो की ठीक आहे, आता मात्र मी त्यांचं पेमेंट वगैरे करून येतोय आणि तो बाहेर जातोय. लगेच आता आजी म्हणते की बघ तुझ्या नवऱ्याची दादागिरी, तो कुणाचं काही ऐकून घेणार नाही. आणि तेवढ्यात मात्र आता मुद्दाम ह्या बेल वाजवतात. समर धावतच येतो आणि काय झालं असं विचारतो. आजी म्हणते की अरे चुकून हात पडला. स्वानंदीला खूप हसायला येत असतं. आता समर पुन्हा बाहेर जातो. आता आजी मात्र त्याची गंमत करत असते आणि पुन्हा आता बेल वाजवते आणि बेल वाजून मात्र आता समरची चांगलीच गंमत करत असते आणि स्वानंदीला आता खूप हसू येत असते. समर पुन्हा धावत येतो आणि आता आजी म्हणते की अरे तुझी आठवण आली म्हणून बेल दाबली. तेव्हा आता लगेच समर आता चिडतो. समर म्हणतो की आजी हे बघ अगं काही असं. त्यानंतर आता मलिका ही आजींच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की खरंच आजी म्हणजे आई, तुम्हाला दरवर्षी पाडव्याच्या अगदी या सणाला किती उत्साह असायचा, पण आता ह्या वर्षीच्या पाडव्याला मात्र तुम्ही पूजा करायला नसणार आहात आणि आता मात्र तुम्ही पूजेला नसणार
असणार तर आता आजी म्हणते की अगं मी आहे ना, तू असं का मी वर गेल्यासारखं बोलतेस ग मलिका. तेव्हा मलिका म्हणते की आई तसे नाही, परंतु दरवर्षी तुम्ही सांगतात तसे आम्ही करत असतो. पूजेचं काय करायचं काय नाही तसं सगळं काही तुम्ही आम्हाला सांगत असता. त्यावरती आजी म्हणते की अगं इतकी वर्ष झाली तू अजूनपर्यंत पूजेची तयारी वगैरे शिकली नाहीस का. मलिकाचं रडण्याचं नाटक सुरूच असतं आणि आई मला अशा आजारी असलेलं खरंच नाही पटत आणि मला माहिती आहे की इथून पुढे मात्र ते अशाच असणार आहेत. माझं मन मात्र काही मानत नाही. आता मात्र आजी म्हणते की मलिका तू वेडी आहेस का, रडणार आहेस का अशी, आणि तुम्हाला आता खाली नाही नाहीतर पूजेच्या वेळेस मात्र ही मला रडका चेहरा बघायला लावेल. समोर म्हणतो की काकू अगं आजी पूजेच्या वेळेस जरी नसली तरी काय हरकत आहे, आपण तिला व्हिडिओ कॉलवर हे सगळं काही सांगू आणि रूम मध्ये बसल्या बसल्या तिला हे सर्व बघता येईल. तेव्हा आता मलिका पाहत असते तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.